श्री स्वामी समर्थ. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक नवीन रेसिपी घेऊन आलेली. कुणाच्या घरात आज भाजी नाही आहे सांगा बरं. कुणाच्या घरात भाजी नाही आहे त्यांनी काय करायचं. टमाटे तर प्रत्येकाच्या घरात राहतात. टमाटे कांदा सगळ्याच्या घरात राहतं. तर अशा वेळेला काय करायचं, भाजी नसेल त्या टायमाला आज टमाटे घ्यायचे. आणि प्रत्येकाच्या घरात टमाटे तर जरूरच राहतात. काही नसू असू पण टमाटे कांदे सगळ्याच्या घरात बघायला मिळतात. तर मी घेतलेले टमाटा भरवा टमाट्याची भाजी करत आहे. तर मी एवढे टमाटे घेतलेले आहेत. तर असं मधनं चाकून असं चमच्यानं किंवा चाकून असं सर्व काही असं ह्याच्या आतला सगळा गर काढून घ्यायचा आणि पूर्ण पोकळ असे टमाटे आपल्याला तयार करून घ्यायचे. तर चला तर मी करून घेते. तर हे बघा, मी पुरे टमाट्याचे गर काढून घेतलेली आहे. तर आता आपण ह्याचा मसाला तयार करूया. आतमध्ये स्टफिंग भरायचं आहे ना, तर त्याचा मसाला तयार करूया, स्टफिंग तयार करूया. तर चला तर मग मी असे काढून घेतले. तर स्टफिंग तयार करायचं आहे. तर बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून एकदम बारीक चिरून घ्यायचा कांदा. तर टमाटे किती आहेत त्यानुसार तुम्हाला स्टफिंग किती घ्यायचं आहे त्यानुसार तुम्हाला घ्यायचं आहे. मी घेतलेला आहे कांदा आणि शेंगाचा कुट्टा. ह्यात घालूया मसाले, लाल तिखट, धनिया पावडर, थोडीशी हळद, गरम मसाला, थोडासा मीठ आणि जो सिक्रेट मसाला तयार केला होता तो 1 चमचाभर, कोथिंबीर, अद्रक लसूणचं पेस्ट हे सुद्धा थोडं घालूया. 1 चमचा तेल घालूया. छान असं याला मिक्स करून घेऊया. मी याला छान असं मिक्स करून घेते. मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे स्टफिंग आपण टमॅटोच्या आत भरायचं आहे. असं दाबून असं स्टफिंग आपल्याला टमॅटोच्या आत भरायचं आहे. आपण भरवा टमॅटो करणार आहे. तर हे मसाला असं छान भरून घ्यायचा. तुम्हाला अजून एक दाखवते. छान असं भरून घ्यायचं. भाजी खूप छान लागते. झटपट होणारी रेसिपी आहे. तर सगळं टमॅटो भरून घेतलेला आहे. तर चला तर मग याची भाजी तयार करूया. तेल गरम झालेलं आहे. जिरा, मोहरी टाकलेली आहे. आता त्यात घालूया कढीपत्ता. हे भरलेले टमॅटो असं ठेवून द्यायचं आहे. संपूर्ण टमॅटो असं ठेवून घेऊया. अद्रक लसूणचं पेस्ट घालूया ह्याच्यावरच. थोडंसं मीठ घालून घेऊया. मीठ मसाल्यासुद्धा आपण भरताना सुद्धा घातलेला आहे, त्यामुळे बघून. आणि थोडीशी हळद आणि ह्याला झाकून फ्राय करून घेऊया. गॅस एकदम स्लोवर ठेवायचा आहे. 2 मिनटं झालेले आहेत, बघूया. तर 2 मिनटं झालेलं आहे. आता ह्याला हलकसं परतून घेऊया. म्हणजे खालनं वरनं टमॅटो आपल्याला चांगलं फ्राय व्हायला पाहिजे ना, त्याकरता थोडंसं हलवून घेऊया. टमॅटो तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, लहान मोठे. माझ्याजवळ बारके होते म्हणून मी बारके घेतलेले आहे. तर आज भाजीला घरात म्हणजे अजून आज मार्केट भरणार आहे. तर आज काहीच नव्हतं सकाळी डब्याला, म्हणून म्हणला टमॅटो आहेत घरात तर टमॅटोची भाजी करूया, भरवा टमॅटो म्हणून तुम्हाला मी करत आहे. तर रेसिपी दाखवावं म्हणून दाखवली. तर बघूया. याला झाकूनच वापरून घ्यायचे टमाटे. तर असं टमाटे छान वापरला आलेले आहेत. अजून 2 मिनटं वापरावं लागतील. तर मी ह्याच्यातच मसाले घालून घेते. मसाले म्हटलं तर हळद आणि मीठ तर घातलेलं आहे. आता हे मसाला जो उरला होता आपण भरताना ते सुद्धा ह्याच्यातच ॲड करूया. लाल तिखट, धनिया पावडर, गरम मसाला. तर मिक्स करून घेऊया. हलक्या हातानंच आपल्याला मिक्स करायचं आहे. या कलर किती छान आलेला आहे. टमॅटो सुद्धा म्हणजे शिजायला आलेले आहेत. आणि वरून घालूया आपण जो सिक्रेट मसाला तयार केला होता तो सुद्धा. मी मसाला घेतलेला आहे सिक्रेट मसाला. तर भाजी तयार झाली आहे का बघूया आपण. तर हा दरवळत आहे. तर ही भाजी झटपट होणारी आहे. अगर तुम्ही मसाले रात्रीच्याला तयार करून ठेवलो तर 15 मिनिटात भाजी तयार झालेली आहे. ही बघा भाजी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली ही भाजीची रेसिपी? छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा. आहा, काय सुगंध येतोय. आत्ताच तोंडाला पाणी सुटत आहे.
तर तुम्ही सरी असा सिक्रेट मसाला करून भाजी केला तर खूप छान लागते, करून पहा. हा आपला टिफिन तयार आहे आणि जेवणासाठी सुद्धा ताट तयार आहे. तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला? छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा. अगर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो जरूर करा.